महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध मुद्द्यांवरून मोर्चा काढत असताना दिसतच असते। अनेक घटना ताज्या असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलच्या आंदोलनाने चर्चेत आली आहे। महाड एसटी बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच दुर्गंधीयुक्त शौचालयामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर असतानाच महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड एसटी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। याच अनुषंगाने महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज महाड एसटी बस स्थानकातील खड्ड्यात चक्क मशी फिरवून बस स्थानकातच मशी बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह महाड शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मी जर बघितलं महाड एसटी आगाराची अवस्था तर संपूर्णपणे महाड एसटी आगारामध्ये दफ्तर तयार झालेलं आहे। त्यानंतर महिलांचं बघितलं प्रसाधन तर त्यांना शेवाळ लागलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही समोर बांधकाम बघितलं तर खूप वर्ष रखडलेलं बांधकाम आहे। म्हणजे एकीकडं सरकार योजनांवरती योजना लागू करत आहे आणि दुसरीकडं निधी अभावी हे कामं रखडलेली आहेत। मला वाटतंय की आम्ही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे हे प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी केलेलं आंदोलन आहे। की एक साईडला एक पैसे वाटतायत आणि दुसरी साईडला निधी अभावी कामं रखडवलेली आहेत। तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात घाणेरडं प्रसाधनगृह महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे। म्हणजे कित्येक वर्ष रखडलेली कामं आहेत ती। आज आपण बघितलं तर आमच्यासोबत श्रीवर्धनचे कोपरे साहेब, सुगदरे साहेब, आमचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष चेतनदादा उतेकर ह्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। मी आणि महाडमधील तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी आहेत। मी ह्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करीन, कारण का त्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे। त्यामुळे आज हे आंदोलन आमचं सक्सेसफुल झालं आहे आणि यापुढं महाराष्ट्र शासनाची कान उघडणी या आंदोलनातून नक्कीच होईल असं मी जाहीर करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।